आता बातमी आहे तुमच्या कामाची। नोकरदार वर्गासाठी आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुंजी म्हणजे भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत फंडाच्या रकमेकडे अखेरचा पर्याय म्हणून वळावं लागतं, पण नेमकी गरज असताना फंडाची रक्कम काढता येत नाही। आता हा अडथळा दूर होणार आहे। एकूण जमा रकमेपैकी काही विशिष्ट रक्कम तुम्हाला एटीएम मधून सुद्धा काढता येणार आहे। कसं बघूया रिपोर्टमधून। तुमच्या पगारातली सुमारे 12% रक्कम दर महिन्याला तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडात जमा होते। ही रक्कम निवृत्तीनंतर वापरली जावी यासाठी जमा करण्यात येत असते, पण अनेकांच्या आयुष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते। अशा वेळी स्वतःच्या घामाचा पैसा मात्र वापरता येत नाही, कारण फंडाचे पैसे मिळण्यासाठी होणारा विलंब आणि त्यासाठीची किचकट प्रक्रिया। पण आता हा विलंब संपणार आहे। भविष्य निर्वाह निधी महामंडळ म्हणजे ईपीएफओ नव्या डिजिटल अवतारात कर्मचाऱ्यांच्या सुविधा वाढवण्यावर भर देत आहे। त्यातूनच नव्या वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यापासून पीएफ से पैसे एटीएम मधून मिळणार आहेत। जनवरी 2025 में भी देखेंगे कि हमारा आईटी का 2.01 वर्जन जब आ जाएगा ईपीएफओ में, आप देखेंगे कि ये सारे क्लेम्स और भी तेजी से सेटल हो रहे हैं और हम इसको और इजी बनाएंगे ईज ऑफ लिविंग के लिए कि जो क्लेमेंट है, जो बेनिफिशियरी है, जो इंश्योर्ड पर्सन है, वो एटीएम में भी जाकर इजी वे में कैसे अपने क्लेम को ले सके, जिससे मिनिमम ह्यूमन इंटरवेंशन और यूज ऑफ टेक्नोलॉजी के साथ हम इसको कैसे आगे बढ़ाएं। तो आप देखेंगे इट्स इवॉल्विंग एंड एवरी 2-3 मंथ्स यू विल सी गुड इम्प्रूवमेंट्स। या सुविधेमुळे देशभरातल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। ईपीएफओ मध्ये साधारण 7 कोटी कर्मचाऱ्यांची नोंदणी आहे। या 7 कोटी कर्मचाऱ्यांना सरकारच्या ईज ऑफ लिव्हिंगचा अनुभव मिळावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय। विद्यमान परिस्थितीत सध्या फंडातून पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यास पैसे जमा होण्यास किमान 3 आठवडे ते 45 दिवसांचा अवधी लागतो, पण नव्या अवतारात फंडाच्या रकमेसाठी केलेल्या अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे। या प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल, त्यामुळे ही प्रक्रिया वेगवान आणि अचूक होण्यास मदत होईल। सरकारच्या या निर्णयाचं नागरिक आणि तज्ञांनी स्वागतच केलंय। ईपीएफओ 3.0 च्या माध्यमातून एटीएम द्वारे पीएफ विड्रॉ करण्याची जी सुविधा आहे आणि त्याची जी घोषणा केलेली आहे, हा खरंच एक सोयीस्कर बदल असेल। कोट्यावधीच्या नोकरदार वर्गाला आतापर्यंत पीएफ विड्रॉ करण्यासाठी काही दिवस काही आठवड्यांचा जो कालावधी लागायचा, बहुधा जानेवारी पासून काही मिनिटात त्यांना पीएफ विड्रॉ करणं शक्य असेल। या स्कीममुळे कर्मचाऱ्यांना ज्या वारंवार बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी फेऱ्या मारायला लागणार होत्या, त्या त्यांचा त्रास वाचणार आहे आणि त्यांना सहजपणे त्यांचेच असलेले पैसे त्यांच्या हातामध्ये उपलब्ध होतील। त्यामुळे सरकारने हा घेतलेला चांगला निर्णय। प्रत्येक वेळेस चक्रा मारायचा, खूप वेळ लागायचा त्या गोष्टीला। आता हे जर एटीएम मधून जर निघत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे। सर्व कामगार वर्गाला आणि इतर जे कर्मचारी असतील, सरकारी असो प्रायव्हेट असो, यांना सर्वांना याचा फायदा झालेला आहे। यातून मी गव्हर्नमेंटचे थँक्यू मानतो। फंडाचे पैसे वेळेत मिळू लागले तर आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार नाही, हे खरं आहे। पण भविष्य निर्वाह निधीचा पैसा हा वयोमानानं जेव्हा शारीरिक श्रम करणं शक्य नसतं त्या काळासाठी असतो, हे विसरून चालणार नाही। तेव्हा पैसे एटीएम मधून मिळू लागले म्हणून ते गरज नसताना वापरले तर मात्र त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात, हे सुद्धा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। मुंबईहून भाग्यश्री प्रधान आचार्यसह ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।